नाही आणि म्हणून हे विहार बहुतांच्या ताब्यात घ्यावं, या विहारावर सर्व व्यवस्थापन बहुतांचं असावं, याच्यासाठी हा आग्रह आहे आणि म्हणून आपले हा या ठिकाणी सत्याग्रह आहे. मित्रांनो, गेल्या 12 फेब्रुवारी पासून उत्तर भारतातील बिहार या राज्यात बुद्धगया शहर आहे, बुद्धगया जिल्हा आहे, त्या बुद्धगयेला हे विहार आहे, जे बुद्धगयाला बौद्धगया विहार म्हणतो ते विहार आहे आणि ते बौद्धगयेचं विहार ज्या ठिकाणी बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली ते ठिकाण म्हणजे बुद्धगया आहे. आणि मग हे बुद्धगयेचे ठिकाण बौद्धांचं असून सुद्धा बौद्धांच्या ताब्यात नाही, याच्यासाठी गेल्या 12 फेब्रुवारी पासून उत्तर भारतातील बिहार या ठिकाणी आंदोलन चालू आहे. उत्तर भारतातील बिहार या ठिकाणी बुद्धगयेच्या बाहेर भिक्खू संघ, बौद्ध उपासक उपासिका यांचं धरणे आंदोलन चालू आहे आणि या धरणे आंदोलनामध्ये भारताच्या प्रत्येक राज्यातील बौद्ध उपासक भिक्खू संघ सहभागी आहे. आणि याचा परिणाम असा झाला की आंदोलन संबंध जगभर पसरलं. बौद्धगयाचं बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात घ्यावं, याच्यासाठी जपान, अमेरिका, थायलंड, श्रीलंका या अनेक देशामध्ये हे आंदोलन पेटलं की बुद्धगयेचं बुद्ध विहार भारतातील बौद्धांच्या ताब्यात घ्या, याच्यासाठी आंदोलन चालू आहे. म्हणजे आज सुद्धा त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे. म्हणजे आज 163 दिवस पूर्ण होत आहेत. 12 फेब्रुवारी पासून आतापर्यंत आंदोलन चालू आहे. म्हणजे आज या आंदोलनाला 163 दिवस चालू आहे. परंतु तरीही या आंदोलनाची दखल घेण्यासाठी दिल्लीचं केंद्र सरकार आणि बिहारचं सरकार हे दखल घ्यायला तयार नाही. याच्यासाठी आज 25 आणि 26 तारखेला दिल्लीच्या जंतर मंतरवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन चालू आहे. त्या ठिकाणी देशभरातले लाखो बौद्ध बांधव येत आहेत आणि या आंदोलनाला आमचाही या प्रणीताही सपोर्ट आहे, पाठिंबा आहे. आम्ही त्या आंदोलनासोबत आहोत हे दर्शवण्यासाठी आज या परळी शहरातील मोंडा मार्केट या ठिकाणी आम्ही हे सत्याग्रह आंदोलन सुरू केलं आहे. या ठिकाणी आम्ही राष्ट्रपती महोदयांना बौद्धगयाचं बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात घ्या, याच्यासाठी बीट ऍक्ट कायदा रद्द करा, अशा प्रकारच्या मागण्याचं आम्ही निवेदन माननीय तहसीलदार यांच्या मार्फत दिल्लीला राष्ट्रपतींना पाठवत आहोत. याच्यासाठी हे आंदोलन आहे. मित्रांनो, या देशामध्ये इथं मीडिया जो आहे तो मीडिया थोड्याही प्रकारे बुद्धगयेचं आंदोलन चालू आहे देशभर, त्याची दखल घेत नाही, त्याची बातमी दाखवत नाही, त्याची न्यूज दाखवत नाही. परंतु खऱ्या अर्थानं आज गेल्या 163 दिवसापासून हे आंदोलन चालू आहे आणि दखल घेतली जात नाही, जेणेकरून या आंदोलनाची हवा निघेल आणि आंदोलन फेल होईल. परंतु सोशल मीडिया आमच्या हातामध्ये आहे. व्हॉट्सअप आहे, युट्यूब आहे, इन्स्टा आहे, हे आमच्या ताब्यामध्ये आहे. या सोशल मीडियाच्या माध्यमातून या आंदोलनाची माहिती जगभरात पसरलेली आहे. युनेस्को असं म्हणतंय की बुद्धगयेचं बुद्ध महाविहार हे बौद्धाचं आहे. त्या ठिकाणी थोडं काही नव्हतं, तिथं आणि तिथं फक्त बौद्ध विहारच होतं आणि म्हणून ते विहार बौद्धांच्या ताब्यात घ्या असं युनेस्को म्हटलं. परंतु आमचं सरकार, भारत सरकार किंवा बिहार सरकार हे ऐकायला राजी नाहीये. याच्यासाठी आमचं म्हणणं बिहार सरकारला, आमचं म्हणणं केंद्र सरकारला ऐकलं जावं आणि अशाच प्रकारचं आंदोलन भारताच्या प्रत्येक शहरामध्ये, जिल्ह्यावर, तालुक्यावर चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी आज आपण हे आंदोलन करत आहोत. या आंदोलनामध्ये अनेक जण आपले विचार मांडणार आहेत, तरी सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि आंदोलन संपल्यानंतर आपल्याला मान्य तहसीलदार यांना निवेदन द्यायचंय. आपण सर्वांनी ऐकलं, धन्यवाद. किती पाऊस आला तरी आपण कुणी कृपया करून आलो नये अशी विनंती करतो. थांबतो. जय हिंद.